पूर्ण ओलं होईल. भरपूर उंच काच काय भरलेलं आहे. काच आहे ना तिथे पूर्ण वरपर्यंत नाहीये. तिथपर्यंत आहे तो बरोबर. नमस्ते
आणि तुम्हाला खाली वाजवायचं स्प्रिंग आहे आपल्याला आता
त्याची पुढची पायरी जी आहे ती म्हणजे क्रोध. बघा, काम हा खंडित आहे, कारण तो पूर्ण झाला तर तो थांबतो, पण तो पूर्ण नाही झाला तर मात्र आपल्याला क्रोध येऊ लागतो. एका घरामध्ये सकाळची वेळ आहे, दोघं नवरा बायको कामाला जात आहेत, त्यामुळे अगदी लगीन घाई असते सकाळी घरामध्ये. म्हणजे त्या तरुणाईला असं वाटतं जरा ज्येष्ठांनी बसावं ना, मध्ये गुडगुड करू नये. इतकी त्यांचं मिनिट आणि मिनिट, सेकंद आणि सेकंद हे मुलाचं असतं. आणि त्यातल्या त्यात बाईची तर खूपच घाई असते, कारण तिला सगळ्यांचं करायचं असतं. आणि सकाळच्या वेळेला मुलाची शाळा आणि त्या मुलाला दूध दिलंय. आता दुधात साखर घातलीये, बोनविटा घातलाय, पण ढवळाला वेळ नाहीये. म्हणून मुलाला ढवळायला सांगते, पण मुलाने न ढवळता दूध द्यायला. आणि आता प्रत्येकाची आवड असते ना, तर त्याला पिऊ देत ना तसं, पण नाही, तो सगळं दूध तसंच पितो. आणि मग ती ओली साखर त्याला खायला आवडायची. ओली साखर खायला लागतो, बोटं चाटायला लागतो. आणि एवढ्यात आईचं लक्ष जातं आणि धाड दिसली, धपकन धपाटा बसतो मागे. आता धपाटा बसला की ह्या मुलांनी जे भोकाड पसरलं आणि हातातला जो मग होता तो फेकून दिलाय, त्याचे तुकडे तुकडे झाले, सगळीकडे चिकट झालाय. आणि म्हणून हिचा आवाज अजून तार सप्तकात गेला. आता हिचा आवाज वाढला, कपशी फुटली, कप फुटल्याचा आवाज आलाय, म्हणून बाप दाढी करत करत तिथे येतोय. आणि तो म्हणतोय काय उच्छाद मांडला या कार्ट्यानी, म्हणून तो त्याच्यावर रागवला. आपल्या मुलाचा आवाज वाढलेला दिसला म्हणून जप करणारी सासू तिथे आली. आता सुनेचा राग कुठेतरी काढायचा असतो, तरी मी तुला सांगत होते तिला डोक्यावर बसवू नको. आता ते दूध पिण्याचा आणि याचा काही संबंध आहे? एवढ्यात तिने आपले हात ओले करून घेतले. आता पत्नीचा आवाज आलाय म्हणून सासरा तिथे आलाय. आणि मुलाच्या संसारामध्ये कशाला हिला बोलायला हवाय, म्हणून हा तिला बोलायला. म्हणजे प्रसंग किती सोपा साधा होता की तो मुलगा त्याला ओली साखर आवडते म्हणून खातो, पण त्याच्यावरनं एवढ्या घरामध्ये रणकंगन गाजलं. म्हणजेच आपल्या मनाविरुद्ध जर आपलं काही झालं की हा क्रोधपणा काढतो नागासारखा, सतत तो आपल्या असतोच जवळ. म्हणून हा क्रोध जो आहे तो अत्यंत वाईट सांगितलेला आहे. मग हा क्रोध आपल्या जवळ यायला नको असेल तर मुळात आपण कामना करायला पाहिजे का? म्हणजे कुठली इच्छा जर आपण केली नाही तर ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपल्याला राग येणार नाही. पण असं होत नाही, कारण विषय विकार आपण टाळू शकत नाही. आणि त्यामुळे सतत हा आपला राग हा आपल्या बरोबर असतो, तो आपला सखाच असतो. म्हणून कितीतरी आपण लेख वाचले तरी आपण क्रोधावरती नियंत्रण आणू शकत नाही. मग असं क्रोधावरती नियंत्रण जर आपल्याला, कारण हा क्रोध काय करतो तर क्रोध निज ज्ञाना जाळी, आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान जाळतो. आणि क्रोध निज ज्ञाना जाळी, क्रोध निज ज्ञाना जाळी, क्रोध स्वार्थाची करी गोळी, क्रोध तापसाते छळी, महाबळी क्रोध हा अनर्थ. नाथ महाराज आपल्याला सांगताय की क्रोध हा आपल्या जवळचं ज्ञान असतं ना, ते आपल्याला आठवत होतं, रागवत होतं, आपल्याला ज्ञान आठवत नाही. म्हणजेच तो आपल्या ज्ञानाला जाळून टाकतो.
अहो स्वार्थाची होळी केली जाते. बघा गाडेपेटीची काडी, तिला आणि रागाचं बरोबर उदाहरण बरोबर आहे. ती स्वतः जळते आणि दुसऱ्याला पण जाळते की नाही, एवढीशी असते. पण जी तर ती पेटलेली पडली ती जाळून टाकते. म्हणून क्रोध स्वार्थासी जाळी, क्रोध तापसा छळी. किती तापसी आपल्याकडे आहे उदाहरण की दुर्वास मुनी म्हणू नका, विश्वामित्र मुनी म्हणू नका. अहो जमदग्नी तर काय रागाचा अवतारच त्यांना मानला जातो. म्हणजे एखाद्या रागीट माणसाला जमदग्नीचा अवतार असं म्हटलं जातं, इतके ते कोपिष्ट होते. मग असे हे कोपिष्ट जमदग्नी अत्यंत राग त्यांना येत असे. आणि एकदा त्यांची पत्नी जी रेणुका ही त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी म्हणून नदीवर गेली आणि तिथे काही गंधर्व जलक्रीडा करताना तिला दिसले आणि म्हणून क्षणभर ती जलक्रीडा बघते आणि तिचा वेळ गेलाय आणि घरी यायला आश्रमात यायला उशीर झालाय. आणि तिला येताना बघितले आणि जमदग्नींचा जो पारा चढलाय, त्यांना 5 मुलं होती, त्यापैकी 4 जण तिथेच होती आणि धाकटा जो होता तो परशुराम हा वनामध्ये काही कामासाठी गेलेला होता. आणि या जमदग्नींनी आपल्या पुत्रांना काय आज्ञा केली रागामध्ये की तुमच्या आईचा शिरच्छेद करा. आता शास्त्र काय सांगतं की मातृदेवो भव, तर त्या आईचं शिरच्छेद करायचा का. म्हणून सगळ्या मुलांनी सांगितलं की आम्ही करू शकणार नाही. असं सांगितल्यानंतर कामना पूर्ण झाली नाही म्हणून अजूनच राग आलाय आणि त्या मुलांना शाप दिले की तुम्ही पाषाणवर पडाल. आणि इतक्यामध्ये परशुराम आले आणि परशुरामांना सुद्धा यमदग्नींनी सांगितलंय की तुझ्या आईचा शिरच्छेद कर. पण तक्षणी त्यांचा राग थांबण्यासाठी परशुरामांनी आपल्या आईचा शिरच्छेद केलाय आणि आपलं ऐकलंय म्हणून तक्षणी राग शांत झालाय आणि त्या मुलावर प्रसन्न झाले परशुरामांवरती आणि म्हणतात तुला जे काय हवं ते माग. तेव्हा ते म्हणतायत की माझ्या आईला आणि माझ्या भावंडांना पुन्हा जिवंत करा, जे पाषाणवत पडले. आणि अजून एक मागणं मागितलंय ते म्हणजे मी तिला शिरच्छेद तिचा केला आहे, तिला स्मरण असू नये, हे मागितलंय. आणि तिसरी गोष्ट काय मागितली आहे की आपण क्रोध शांत करा. ही पण गोष्ट मागितली की तुम्हाला क्रोध एवढा येता कामा नाही. म्हणून आपण जो क्रोध करतो ना त्याचा आपला सारासार विचार सुटून जातो. मग हा क्रोध अगदी लहानपणापासून असतो. आहोत प्रत्येक आपल्या जीवनातल्या ज्या अवस्था आहे त्याच्यामध्ये तो राग येतच असतो. लहान वयामध्ये थोडा तो सौम्य असतो एवढंच. मग बाल्यावस्थामध्ये आपण कसा राग व्यक्त करतो की खेळणी मिळाली नाही, काही खाऊ आवडीचा मिळाला नाही की मग कुठेतरी बोचकारा, कोणातरी चावे घ्या, असं केलं जातं. पण तो राग व्यक्त केला जातो. मग थोडा पौंगड अवस्थेमध्ये शाळेमध्ये ट्रिप जात असते, वडिलांनी शाळेला ट्रिपला पैसे दिले नाही किंवा मित्राला एखादी छान आता हल्ली नवीन 1 पॉकेट अशी काहीतरी जीन निघाली वाटते ती जर नाही मिळाली तर राग येतो. आणि मग काय करायचं, हातातली पुस्तकं टाकून द्यायची, पाण्याची बाटली असेल ती टाकून द्यायची, आईने सांगितलेलं, असं राग व्यक्त करण्याच्या प्रक्रिया होत असते. प्रौढावस्थेमध्ये पण हा राग आपल्याला सोडत नाही. उलट हा राग असतो ना तो वाढतच जातो. क्षुल्लक कारण असतं, म्हणजे खरं काहीतरी ऑफिसमध्ये झालेलं असतं आणि त्याचं आपण म्हणतो वड्याचं तेल वांग्यावर निघतं, तसं ते घरातल्यांवरती निघतं. मग समजा काहीतरी ऑफिसमध्ये झालं असेल आणि घरी जेवायला बसताना पत्नी मीठ विसरली असेल, झालं माहेरचा उद्धार. कायम काय असेल ना तर सासऱ्यांना माहेरचाच उद्धार करायला आवडत असतो. तुझ्या आई वडिलांचे संस्कारच चांगले नाही.
पण तुम्ही हे बोलताय हे म्हणजे तुमच्या आई वडिलांचे संस्कार चांगले आहेत का असं विचारलं तर आपण परत उलट उत्तर देतो असं होईल. पण मग त्याच्यातनं काय होतं, अगदी झोपडपट्टीमध्ये आपण गेलो तर हाच गळा धरण्यापर्यंत सुद्धा राग जातो. आपण पेपरमध्ये बघतो की काहीतरी झालं आणि बायकोचा खून केला, म्हणजे ही सगळी रागाची प्रतीक आहे. आणि वृद्धावस्थेमध्ये सुद्धा राग सुटत नाही बरं. वृद्धावस्थेमध्ये त्याचं स्वरूप वेगळंच असतं. म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, म्हणजे त्या कोणाकडनं व्हायच्या असतात, खऱ्या म्हणजे सुनबाईंकडनं व्हायला हव्या असतात. सगळ्यांची अपेक्षा सुनेवरती असते. आणि मग तिने जर आपल्या मनासारखं काही केलं नाही की मग आबोला धरा, औषधं वेळेवर घ्यायची नाही, रुसून बसायचं लहान मुलासारखं, अन्न त्याग करायचा, म्हणजे हे सगळे राग व्यक्त करण्याच्या गोष्टी आहेत. आपण फक्त निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं. म्हणून असा राग आहे ना तो घातकारी आहे. म्हणून तापसांना छळणारा असा हा राग. मग असा हा जो रोग आहे तर त्याच्याबद्दल नाथ काय म्हणतात, नाम क्रोध हा कामाचा कैवारी, क्रोध हा कामाचा कैवारी, क्रोध हाच गर्वाचा सहकारी. म्हणजे कामाचा कैवारी येतो, कारण काम पूर्ण झालं नाही की क्रोध येत असतो. म्हणून हा क्रोध आपण वेळीच आवडला पाहिजे. अहो पिढ्यानपिढ्यांचा हा राग असतो. म्हणून जी शृंखला सांगितली आहे क्रोधा धवती संमोह, म्हणजे काम पूर्ण झाले नाही की अगदी दुष्ट चक्र आहे, याच्यामध्ये आपण सतत त्या अडकत असतो. म्हणून असं जो राग आहे ना त्या रागाला आपण काबूमध्ये आणायचंय. एक पूर्वी गोजीरवाण्या घरामध्ये एक मालिका होती पूर्वी, आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब एकत्र कुटुंब असतं बरं का. आणि तो नवरा असतो तापट. त्या बाईने काय इलाज केला, बोलायचं नाही चालायचं नाही. नवरा रागवला की देवघरातली घंटा वाजवत बसायची बरं का ती. मला तिची आयडिया खूप आवडली की लोकांना तमाशे नकोत ना, शेजारी पाजारी आम्ही लोक बघायलाच असतात काय झालंय, पण तेव्हा आपल्याला भान नसतं आणि हा क्रोध आपण आवरू शकत नाही. मग किती आपण अविचाराने वागतो. क्रोध जर आपल्यावरती आरूढ झाला की किती अविचाराने वागतो आणि नंतर आपण पश्चाताप करून काहीही त्याचा उपयोग होत नाही. एका स्त्रीनी, सगळ्यांना कथा माहितीये पण ह्याला ती चक्क बसते म्हणून सांगितलं, आपल्याला धडा सुद्धा होता की एका बाईने मुंगूस पाळलेलं होतं आणि तो तिची इमाने इतबारे सेवा करायचा आणि तिचाही त्याच्यावर विश्वास होता. पाण्यातलं मूल होतं आणि सांगून गेलीये मी पाणी घेऊन येते, तोपर्यंत लक्ष ठेव. आणि आपण दररोजच्या ह्याच्यातले असलो ना की त्या प्राण्यांना आपण काय बोलतो हे कळतं. मग ते कुत्रा असो, मांजर असो, मुंगूस असो, गाय असो. आणि ह्या मुंगुसाला सुद्धा असं वाटलं की आपण आपल्या धन्याची चाकरी करायची आहे. ही बाई पाणी आणायला गेली आहे आणि पाणी घेऊन येते ती, तर हा दारामध्ये मुंगूस उभा होता. का तर माझी मालकीण मला शाबासकी देईल, पण तोंडाला रक्त लागलेलं होतं. आणि ही बाई बघते आणि म्हणते की माझ्या तांब्याला हा चावला का काय केलं. म्हणजे मनात मन चिंती ते वैरीनं चिंती अशी जी गोष्ट आहे. आणि ह्या बाईनी मागचा पुढचा विचार न करता जो भरलेला हंडा आणला होता तो त्याच्या अंगावर टाकला आणि तो तक्षणी मरून गेला. आता ही बाई आत येते आणि आत आल्यानंतर काय बघते हो, तर पाण्यामध्ये मूल छान हातपाय खेळत हलवत आहे आणि खाली एक साप मरून पडला. आणि मग तिला त्या रक्ताचा अर्थ कळला की साप आपल्या बाळाला चावायला आला होता आणि त्याला यांनी मारलं आणि आपण त्यालाच मारलं. पण आता त्याचा पश्चाताप करून काही उपयोग नाही. म्हणून रागाला वेळीच आवर घातला पाहिजे, पण ते आपल्याच्यानी होत नाही. अगदी पिढ्या 3-3 पिढ्या हे रागाचं म्हणून अगदी आपण म्हणतो हाडवैर आहे.
एकाने सूड घेतला की दुसऱ्याने घेतला की पुढच्या पिढीत हे होत राहतं. आणि म्हणून क्रोध हा ताबडतोब संपला पाहिजे, पण तो सुटत नाही. एक गृहस्थ काशीहून आलेले होते आणि काशीहून आल्यानंतर मावंद करतात. खरं म्हणजे तो सोहळा लोकांना सांगायचा नसतो. मा वद असं त्याचा खरं शब्द आहे, म्हणजे बोलू नकोस, पण आपण सगळ्यांना जाहीर करतो, सगळ्यांना तीर्थप्रसादाला बोलवतो आणि सगळेजण येतात. तर एका गृहस्थाने त्यांना विचारलं, तुम्ही काय सोडलं? मग काशीला काहीतरी सोडायचं असतं. हो ना, हो मी राग सोडलाय असं तो सांगतो बरं. आणि थोड्या वेळ झालं, डिश देऊन झाली आणि मग काय हो म्हणाला, तुम्ही काय सोडलं? मी विसरलो. अहो मी राग सोडलाय असं परत तो. पुन्हा आपलं चहा पाणी झालंय, गप्पा मारताना परत ते आले, झालं का सगळे डिश मिळाली का वगैरे असं सगळं. अहो तुम्ही काय सोडलंय हो? अहो सांगितलं ना राग सोडलाय म्हणून. पुन्हा आपलं तेच. शेवटी रागाचा पारा इतका चढला, अहो सांगून समजत नाही तुम्हाला राग सोडलाय. आता हा रागच आहे ना. म्हणजे आपल्याला तो राग येतोय हे सुद्धा आपल्याला समजत नाही, असा हा राग असतो. की कधी आपण त्याच्या ताब्यात जातो हे आपल्याला समजत नाही. म्हणून क्रोधावर नियंत्रण करणं हे महत्वाचं सांगितलं. म्हणून क्रोधाचं मूळ काय सांगितलंय? सूत्र श्लोकामध्ये सांगितलंय की क्रोधाचं मूळ हे मनस्ताप आहे. जेव्हा सगळं मनाविरुद्ध होतं तेव्हा तुम्हाला क्रोध उत्पन्न होतो. आणि क्रोध हा संसार बंधन सांगितलंय. म्हणून क्रोधाला तुम्ही त्यागालाच पाहिजे, पण सहजासहजी हा क्रोध सुटत नाही. म्हणून हा क्रोध हा आपल्याला जर छळायला नको असेल तर एक वडील होते आणि त्यांचा मुलगा अतिशय रागीट होता, हुशार होता, सगळे गुणसंपन्न होता. पण एकदा का त्याच्या मनाविरुद्ध झालं की त्याला काही चालायचं नाही आणि मग तो जे हातात असेल ते फेकायचा. अगदी वडिलांनी भरपूर त्याला सांगून बघितलं, त्याला बरोबरीच्या कथा सांगितल्या की हे चांगलं नाही. पण तेव्हा राग आला की तो काही करू शकायचा नाही. मानसोपचार यांच्याकडे पण नेलं, पण काही उपयोग नाही. शेवटी वडिलांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी काय सांगितलं, बाळ तुला आता मी हातोडी देतो, तुला राग येतो ना, ही हातोडी घे. जेव्हा तुला राग येईल तेव्हा इथे खिळे आणि हातोडी ठेवलेली आहे आणि ही भिंत, तुला राग जिथपर्यंत येतो पर्यंत खिळे ठोकत राहायचं. त्या मुलाला ठीक आहे. आणि तो मुलगा राग आला की आता तो वस्तू फेकायचा सोडून दिलाय त्यांनी. कारण शेवटी मारणं म्हणजे हे हातोडीने मारणं म्हणजे राग बाहेर व्यक्त करण्याचीच कृती आहे. आणि झालं, पहिल्या दिवशी 40 खिळे मारून झाले बरं भिंतीमध्ये. आणि झाले, आठवडा झाला. हो दररोज खिळे मारायचे ताकद लागते त्याला पण. आणि हळूहळू त्याचे 25 खिळे झाले, मग 15 वर आला, 10 वर आला. आणि दररोज सांगायचं बरं का, आज बाबा मी फक्त 10 खिळे मारले. वा वा छान आहे. होता होता एक दिवस असा उजाडला की आज मी एकही खिळा मारला नाही. वडिलांनी शाबासकी दिली. आणि म्हणजे त्या मुलाचं ह्या कृतीने हळूहळू क्रोधावरती नियंत्रण येऊ लागलं. आणि नंतर बाबांनी काय सांगितलं की आता जर तुला राग आला तर आता मी काय सांगतो ते करायचं. तुला राग आला की एक खिळा उपटायचा इथे ठेवायचा, एक खिळा उपटायचा इथे ठेवायचा. आता त्या मुलाचं आता खिळे ठोकणं थांबलं आणि खिळे काढणं सुरू झालं. होता होता पहिल्यांदा जास्त खिळे काढत गेला आणि 1 महिन्या 2 महिन्यामध्ये जे काही खिळे 100-150 काय त्यांनी मारलेले होते ते सगळे खिळे काढून झाले. बाबा सगळे खिळे काढून झाले. आणि मग बाबांनी त्याला नेलं, त्या भिंतीसमोर उभं केलं आणि म्हणतात, बाळ तू खिळे मारलेच पण काढलेच पण ह्या भिंतीला जी भोकं राहिली आहे ते तुझ्या रागाचं प्रतीक आहे. म्हणजे ती तुला बुजवता आली का? म्हणजे तू रागाने ज्यांना बोलशील
त्यांच्या मनाला, त्यांच्या हृदयाला जी घरं पडली आहे ती जातील का? आणि तेव्हापासून म्हणजे तोंडी सांगण्यापेक्षा कृतीने जर हे सांगितलं आणि ते त्या मुलाला पटलं आणि हळूहळू त्याचा राग जो होता तो शांत झाला. मग हेच आपण आपल्या व्यवहारात आणू शकतो ना. म्हणून आपण कितीतरी वेळा म्हणतो की नाही की राग आला की 1 ते 10 अंक मोजा, पण ते अंक मोजायला सुद्धा आपण शुद्धीवर असायला पाहिजे एकदा. म्हणून ह्या रागाला काय करावं. एकदा एक साधू महाराज होते आणि त्यांच्याकडे एका त्याच राज्याचा सेनापती आला. आणि सेनापती आल्यानंतर चांगला घोड्यावरनं आलाय, सगळं शस्त्र तलवार वगैरे सगळी होती बरोबर. आणि त्या साधूंजवळ आलाय, कारण ह्या साधूंना तो राजा खूप मानत होता. आणि साधू महाराजांवर तिथे जवळ आलाय, त्यांना वंदन केलंय आणि म्हणे तुम्हाला मला 2 प्रश्न विचारायचे. विचारा. म्हणे नरकाचं द्वार कुठलं आणि स्वर्गाचं दार कुठलं, असे प्रश्न विचारले. साधू महाराज ऐकलं, 2 मिनिटं विचार केला आणि साधू महाराजांनी त्याला प्रश्न विचारलाय, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय व्यवसाय करता. म्हणे मी सेनापती आहे या राज्याचा. आता असं त्या सेनापतीने सांगितल्यानंतर तो साधू महाराज काय म्हणतो, तुम्ही सेनापती, कोणी गाढवाने तुम्हाला सेनापती केलं. अहो हातावर हात गेलाय मुठीला तलवारीची. अहो एकही लक्षण तुमचं दिसत नाहीये सेनापतीच. असं बोलत बोलत शेवटी इतका त्या सेनापतीला राग आला की ती तलवारीला मुठ फक्त धरली होती, ती तलवार उपसलीये आणि साधूवर धरली. आता साधूचा शिरच्छेद करणार. साधू महाराज शांत होते आणि साधू महाराजांनी सांगितलं हेच नरकाचं द्वार आहे, कळलं का? आणि असं सांगितल्यानंतर ती तलवार आत गेली आणि साधू महाराजांना वंदन केलंय, शरण गेलाय. हे स्वर्गाचं दार आहे. म्हणजे हा क्रोध जे आपण बघितलं की लोभ काम क्रोध लोभ ही नरकाची द्वार सांगितले की तुम्ही तिथे कधी जाल हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून अशा क्रोधाला आपण बाजूला करायचा. मग असाच एक साधू महाराज होते आणि स्नान संध्या करून नदीवरनं आपल्या कुटीमध्ये चाललेले होते आणि त्यांना समोरून येणारा एक भिकारी त्याचा स्पर्श झाला. आता ते त्याच्यावर रागवले, आता मला पुन्हा स्नान करायला लागला, काय तुम्हाला शिकलास वगैरे असं झालं. तो भिकारी सुद्धा एका दुसऱ्या साधूचा शिष्यच होता, त्यामुळे ज्ञात होतं त्याला काय ते. आणि तो म्हणतो तुम्ही कशाला करायला हवंय स्नान, मला स्नान करायला हवंय असं तो भिकारी साधूंना म्हणतो बरं का. तर साधू महाराज म्हणतात तुला का स्नान करायला हवंय. मग अहो तुमच्यामध्ये जो क्रोध आहे तो चांडाळ आहे, याला शिवलं म्हणजे मला दोष नाही का. म्हणजे आपण जेव्हा आपल्यामध्ये राग आरूढ होतो तेव्हा आपण चांडाळ होतो, जरी ब्राह्मण असलो तरी. म्हणून त्या योनीमध्ये जायचंय का आपल्याला. म्हणून क्रोध हा आवरायचा. म्हणून सगळे संत सज्जन हे क्रोध का आवरतात, ते तेवढ्यासाठी. म्हणून स्वामी स्वरूपानंद एका अभंगामध्ये म्हणतात, काम क्रोध लोभ असता
स्वरूपानंद आपल्याला ह्या अभंगामध्ये सांगतात की आपल्या चित्तामध्ये जर काम क्रोध लोभ राहिले तर तो हरी आपल्या हृदयामध्ये बसेल का? आपल्या हृदयामध्ये तो वस्ती करेल का? कारण काम जिथे आहे तिथे पुष्टी नसते, जिथे क्रोध आहे तिथे शांती नसते आणि जिथे लोभ आहे तिथे तृप्ती नसते. मग अशी जी गोष्ट आहे तर ह्या तिन्हींना आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायचंय का? आपल्या चित्तामध्ये ठेवायचंय का? मग असा जर प्रश्न येतोय तर म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलाच्या पायी. आता भगवंत कसा असतो? देतो तेव्हा आपण देसी तेव्हा देसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे त्या भगवंताला काहीतरी दिल्याशिवाय तो आपल्याला देत नाही. मग तुकोबा काय म्हणतात? आमचे जे काम क्रोध लोभ आहेत ना तेच तू आमचे घेऊन टाक, म्हणजे आम्ही तुझ्या चरणाशी कायम राहू. कारण ते आमच्या हृदयात जर असतील तर आम्हाला तुझ्या चरणाशी येता येणार नाही, तर आम्हाला येऊच देणार नाही. म्हणून अतिक्रोध त्या बोध होईना असं समर्थ सुद्धा म्हणतात. आणि अतिक्रोध त्या बोध होऊ शकेना, अतिबोध त्या क्रोध येई शके. म्हणून जर तुमच्या चित्तामध्ये जर क्रोध असेल तर तुम्हाला कितीही उपदेश केला तरी पालथ्या गड्यावर पाणी आहे. पण जेव्हा तुमचा बोध तुमच्या मनामध्ये रुजेल तेव्हा तुम्हाला क्रोध येणार नाही. पण एके ठिकाणी समर्थ असं सुद्धा म्हणताय की नको रे मना खेद हा क्रोध, नको रे मना क्रोध हा खेदकारी. आता खेदकारी म्हणजे आनंदकारी पण क्रोध आहे भाऊ, आहे ना? आनंददायी सुद्धा क्रोध आहे का? कारण जर तुम्हाला अन्याय विरुद्ध चीड आली नाही, राग आला नाही तर तुमच्यात पुरुषार्थच नाहीये. समजा शिवाजी महाराजांना अफजल खानाचा राग आलाच नसता तर काय झालं असतं? जो वाईकरांनी सगळ्यांनी आनंद उत्सव केला, महाराष्ट्रामध्ये जो स्वराज्याचा पहिला हल्ला महाराजांनी परतवून लावला तेव्हा जो आनंदोत्सव झाला तो झाला नसता. पण दुष्टांना शासन करणं, त्यांच्यावरती राग येणं हे सांगितलेलं आहे. हा क्रोध आनंदकारी आहे कारण त्यांनी समाजाचं हित होतंय. म्हणून कृष्णाला कंसाचा राग आलाय, प्रभू रामचंद्रांना रावणाचा राग आलाय. म्हणजे दुष्टांचा राग येणं हा आनंदकारी क्रोध आहे. मग आपल्याला सुद्धा आपल्या समाजामध्ये अशा काही घटना दिसल्यानंतर क्रोध आला पाहिजे. मला काय त्याचं? एखाद्या मुलीवर अत्याचार झाले तर ती मुलगी माझी नाही म्हणून आपण जर शांत पेपर वाचला आणि ठेवून दिला असं जर केलं तर तो क्रोध खेदकारी आहे. पण आपल्या समाजामध्ये त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? कुठल्या संघटनेला आपण जोडू शकतो का? एखाद्या ओळखीतला पोलीस असेल, काही असेल, त्याच्याकडे आपण ही बातमी देऊन त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का? हा जर विचार केला तर तो क्रोध बरोबर आहे. आणि असा क्रोध यायलाच पाहिजे, नाहीतर समाजाची घडी विस्कटून जाईल. म्हणून असा क्रोध जर आपल्याला आला नाही तर समर्थ म्हणतात काही तुमच्या क्रोधाला अर्थ नाही. हा तुमचा क्रोध तुम्हालाच नाश पावणार आहे. म्हणून आनंददायी क्रोध नक्की असावा. म्हणून क्रोध जेव्हा आपल्याला येतो त्यावेळेला आपण एकतर मौन धरावं. 1 ते 10 अंक नाही मोजता आले तर मौन धरू शकतो. कारण त्यानंतर आपण विचार करून आपण समोरचा असं का बोलत होतं एवढा विचार करण्याची शक्ती या मौनामध्ये असते. किंवा दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो की आपण त्याला त्याच्या जागेवर आपण धरा, मग आपण कसे वागलो असतो असं जर आपण केला विचार तरी सुद्धा आपला राग शांत होऊ शकतो. त्यानंतर समोरचा बडबडतोय ना रागात, त्याच्या समोर उभं राहू नका, दुसऱ्या खोलीत जा, हे सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे अशी 8-10 कारणं
की आपण समोर त्याचा राग शांत करण, कारण राग हा शांतीनीच शांत होतो. तुम्ही जेवढा त्याच्यावरती पुन्हा त्याच्यावर आवाज चढवा तर तो समोरचा अजून रागाचा आवाज पारा चढतो. म्हणून त्याला जर तुम्हाला स्वस्थ बसवायचं असेल तर तुम्ही शांती परिधान केली पाहिजे. मग अशा ह्या शांती सगळ्या संतांनी केलेली धारण. म्हणून संतांना हा क्रोध कधी जाचक ठरलाय का? नाही ठरला. कितीही त्यांना समाजाने दूर लोटलं, वाळीत टाकलं, अनेक त्रास दिले, तरी सुद्धा संतांनी लोकांचं समाजाचं हितच बघितलेलं आहे. अहो, प्रत्येक संतांची पसायदान म्हणजे काय आहे? किती समाजाने छळ केला तरी सुद्धा माऊलींनी पसायदान सगळ्या लोकांसाठीच मागितलंय की आता विश्वात्म केले. म्हणजेच संत हे शांती धारण करतात आणि म्हणून समोरच्याचा क्रोध हा आपोआप शांत होतो. आणि ह्या क्रोधाने आपल्यालाच कसा त्रास होतो? सतत म्हणजे आपलं रक्त मुसळतं बरं का आतमध्ये. रागाने आपण लाल होतो. का होतो? की रक्त विसरण लवकर लवकर होतं, त्याचा वेग वाढतो, म्हणून रागाने लाल होणं असं म्हटलं जातं. तळ पायाची आग मस्तकात जाणं असे वाक्प्रचार आहेत आपल्या राग गेल्यानं. म्हणजे आपण रागावलो की आपलाच विनाश आपण करत असतो, कारण नको असलेलं ते किती आपल्या माथ्यात असतं बघा. जर आपण अतिशय क्रोधित होत असतो सतत तर ब्लड प्रेशर आपलं वाढतं, हार्ट अटॅक येऊ शकतो. आज तर बघा अगदी 40च्या 25च्या मुलांना सुद्धा का हार्ट अटॅक येत आहे? कारण रागावर नियंत्रण नाही. कितीही अहो, एका रेल्वेमध्ये घटना घडलेली आहे की राग आला की आपण सारासार विचार करत नाही. आणि लेडीज मध्ये या सगळ्या बायका बसलेल्या असतात आणि एकाच मूल मांडीवर घेऊन एक बाई बसलेली असते आणि एकीचं स्टेशन आलं म्हणून तिच्याच वरती बर्थवरती तिची जी बॅग होती ती काढत असते एक बाई. आणि ती बॅग तिच्या हातातनं तिचा कोणाचा तरी धक्का लागला तिला आणि ती बॅग पडली आणि जी मांडीवर बाळ घेऊन बसली त्या बाळाच्या अंगावर पडली आणि ते बाळ तत्क्षणी मेलं. आता माझं बाळ मेलं म्हणून ह्या बाईनी त्या मुलाला बाळ खाली ठेवलंय आणि तिचं जे 4 वर्षाचं पोर तिच्याशी होतं त्याला गाडीतनं फेकून दिलं. म्हणजे क्रोधाचा हा आवेश किती असतो, किती नाश करतो. तसंच हे आता गाडीतलं उदाहरण. म्हणजे खरं म्हणजे कारण काय होतं? एका बाईचा धक्का लागला, त्या बाईने ते मुद्दाम केलेलं नाही, पण म्हणून तू दुसऱ्याचं मूल मारावं टाकावं असा त्याचा अर्थ होत नाही. तशीच माझी एक मामी बहीण आहे, मोठी आहे ती, आणि अशी चाळ असायची ना कुठे, आणि एक मोठी समोर गॅलरी वरांडा असायचा. तर तिथे त्या 3 चाकी सायकली मुलं, तिचं पण मूल फिरवत होतं आणि शेजारणीचं पण मूल फिरवत होतं. आता त्याच्यामध्ये त्या मुलांमध्ये झाली झकाझकी, म्हणजे टक्कर झाली आणि मग त्यांच्यात मारामारी झाली आणि त्या शेजारणीच्या मुलाला लागलं. आता ही बाई हिला सांगत आली ठीक आहे आपण त्याला औषध काय खूप लागलंय का तर डॉक्टरांकडे नेते वगैरे असंही लीलूताई म्हणायला लागली. पण त्या बाईनी एवढ्या रागामध्ये अहो लीलूताईला चावली ती आणि तिला इंजेक्शन घ्यायला लागली, कारण माणूस चावला तर त्याच्या दातात सुद्धा विष असतं. म्हणजे कुत्रा चावल्याची आम्ही इंजेक्शन घेताना पाहिजे होतं, पण हे एक नवीनच प्रकरण आम्हाला कळलं. केवळ क्रोध. म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवा. म्हणून हा क्रोध आपण जर ताब्यात आणला नाही तर आपलं आयुष्य तर आपण वाया घालवतोच, पण दुसऱ्यांना सुद्धा त्याच्यापासून खूप त्रास होतो. म्हणून हा क्रोध तुम्ही आवरा. म्हणून काम क्रोध आवरा, आवरून धरा असं मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात की असा जर राग तुम्ही आवरला नाही तर अनेक गोष्टी घटना ह्या अशा काही अतर्क्य होतात आणि त्याचा सगळ्यांना त्रास होतो. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला रामदास महाराज हे सांगतायत काम क्रोध आवरावे, काम क्रोध आवरावे.
कलकत्त्याला हरिहाट झालाय आणि त्या व्यापाराचा निरोप घेऊन महाराज निघाले. 5-6 दिवस तिथे राहिले, पण एवढं सगळा हरिहाट केलाय आणि अनेक लोक महाराजांना भेटायला येत आहेत, दर्शनाला येत आहेत आणि महाराजांना उपासनेला खायला प्यायला सुद्धा वेळ मिळेना आणि सगळे संत लोकांताला भेटतात, त्यांना एकांत
अशा तऱ्हेने अनेक त्यांच्या बरोबर जे साधू होते त्यांना सुद्धा हिमालयामध्ये पदभ्रमणासाठी पाठवलंय. आणि एका रात्री ह्या व्यापाऱ्याला न सांगता महाराज निघाले. त्यांच्या बरोबर एक तरुण होता आणि तो इंदूरचा. महाराज निघाले, नर्मदा काठून निघून इंदूर मध्ये पोहोचले. महाराजांचं वय होतं 20-22. अत्यंत देखणी मूर्ती, गौरवर्ण आणि उपासनेचं तेज चेहऱ्यावरती होतं. आणि असे हे महाराज त्यांच्याकडे बघितलंच की लोकांना ते आकर्षण देत असत. आणि त्यावेळी महाराजांची अशी स्थिती होती की बघता बघता समाधी लागायची. आणि समाधी लागली की अंग काष्टबद्ध व्हायचं. ते किती दिवस राहील सांगता येणार नाही. म्हणून त्यावेळी त्यांना लक्ष ठेवायला असं एकदा त्यांची समाधी लागली त्या मुलाशी बोलता बोलता. आणि तिथेच त्या नाला जो होता तिथे चिखलामध्ये त्याच रस्त्याने एक गवळी जात होता. आणि त्या गवळ्यानी कोण पडलंय म्हणून बघायला गेले तर तेजपुंज मूर्ती दिसतेय, म्हणजे कोणतरी योग्यतेचे साधू दिसताय. म्हणून तिथल्याच पाण्याने त्यांना स्नान घातलंय आणि स्वच्छ केलंय. आणि तिथे जवळ जे मारुती मंदिर होतं तिथे या साधूंना त्या गवळ्याने उचलून नेऊन ठेवलं. आता हे जे मारुती मंदिर होतं इथे एक गृहस्थ नेहमी दर्शनाला येत असत. इंदुर ग्रामी होते इंदुर ग्रामी सगळे श्रोते ज्ञात झालेले आहेत आता. आणि अत्यंत दिलदार वृत्तीचे असणारे, सात्विक वृत्तीचे असणारे असे हे इनामदार. आणि दररोज त्या मारुती मंदिरामध्ये दर्शनाला येत असत. आणि दर्शनाला आलेत आणि समाधी लागलेली अशा अवस्थेमध्ये महाराजांना बघितलंय. कोणीतरी मोठा योगी पुरुष दिसतोय असं जाणून वंदन केलंय. आणि इतक्यामध्ये समाधी उतरलीय महाराजांची. आणि महाराजांकडे बघितलंय आणि खरोखरच दिलदार वृत्तीचे असणारे असे हे इनामदार. संसारी होते त्यांच्या असा संसार त्यांचा चाललेला होता. पण बिजोड जोडा होता. जेवढी यांची वृत्ती सात्विक तेवढी पत्नी गजाग होती. हा जोडा आपल्याला कायम दिसत असतो ना व्यवहारामध्ये. एक रस होते आणि ते शांत वृत्तीचे होते. आणि काही झालं की ती बायको रागवायची आणि म्हणायची जाते मी माहेरी. यांना असं वाटायचं काय सारखी माहेरी जायची. मग हे लगेच अजून नको जाऊ नको मंदरण्या करायचं. एकदा ते आपल्या मित्राला सांगतात की काय करू नये सारखं मला धमकी देते ती. तेव्हा तो म्हणतो एकदा सांग जा माहेरी जाणार नाही बोलेल तो करेल काय. आणि मित्राचा हा सल्ला मान्य झालाय म्हणजे त्यांनी अवलंबलाय आणि खरंच ती गेली नाही. पण तिचा स्वभाव असा होता की नवरा जे बोलेल त्याच्या बरोबर उलट करायचं. आणि ही युक्ती त्या मित्राने जाणली होती. म्हणून
तो काय मित्राला अगदी कानमंत्र देतो, तुला जे हवंय ना त्याच्या विरुद्ध बोल, म्हणजे तुला हवंय ते ती करेल, असा कानमंत्र दिलाय. आणि अहो संसार चांगला चालायला लागलाय. मित्राचा सल्ला अगदी खरंच मित्र असावा आता असा वगैरे याला वाटायला लागलं. आणि होता होता पितृपक्ष आलाय. पितृपक्षातली म्हणून एक छोटीशी जाता जाता दृष्टांत. आणि हा म्हणतोय की खरी तीच आली आहे वडिलांची, पण काही नको श्राद्ध तिथे, काही माझा विश्वास नाही. असं म्हणलं, नाही नाही करायचीच आपण ती असं म्हणतो. अगदी नुसतं चटावरचं नको, ब्राह्मण भोजन वगैरे सगळं घालूया आपण. हा म्हणतो अगं कशाला, उगाच तुला त्रास. नाही नाही मला काही त्रास नाही, अहो असं करावं वगैरे असं मी सगळं म्हणते. आणि सगळं कारण ह्याला हवं तर त्याच्या विरुद्ध बोलला होता ना. आणि झालं सगळे श्राद्ध विधी, सगळे ब्राह्मण येतात, सगळं छान स्वयंपाक वगैरे करते. आणि आता ह्याला असं वाटतं ते एवढं झालं ना, पण मूळ स्वभाव जात नाही ना माणसाचा. आणि ह्याच्या मुखातून काय गेलं, आता एवढे जे पिंड आहेत ना हे नदीत टाकून येतो. नदीत नाही टाकायचे, संडासात टाकायचे. म्हणजे तेवढा त्याचा तो मित्राचा सल्ला होता ना तो बारगळला आणि सगळं मुसळ केला. असा रिसोड तोडा. जेवढे हे इनामदार धार्मिक होते, सात्विक होते, दिलदार होते, तेवढी त्यांची पत्नी ही त्यांच्या विरुद्ध होती. दररोज हे जायला लागले आणि असं वाटायला लागलं की ह्या साधू महाराजांनी आपल्या म्हणजे यावं. घरात नाही ना, तिला चालणार नाही, आपली एवढी मोठी बाग आहे, तिथे आपण यांना बोलवावं. आणि म्हणून महाराजांना ते विनंती करतायत, यावे सजना सजया, यावे सजना, यावे आपण जर माझ्या बागेमध्ये आलात तर मला संत संग करेल. आणि आपण जेव्हा रामरूप घ्याल, रामरूप राम नाम घ्याल, तेव्हा मी सुद्धा आपल्या बरोबर राम नाम घ्यायला येईन. बर आमचा बाग खूप मोठा आहे, तुम्हाला तिथे निवांतपणा मिळेल, तुमची उपासना करता येईल असं बरोबरीने सांगताय. आणि महाराजांनी होकार दिलाय. अत्यंत आनंद झाला. पण आता हे बायकोला सांगायचं कसं, जेवता जेवता हळूच विषय काढलाय. ऐकलंच का ग, उद्या आपल्या सकाळी बागेमध्ये एक साधू येणार आहे. अहो असं ऐकलंय मात्र आणि भुवया उंचावलीत. होती खाष्टची भार्या, होती खाष्टची भार्या, नाम तिचे
सकला धाक दियेचा सकला साधूवर विश्वास मुळी नाही राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम अहो नौकर चाकर सगळे जण हिच्या धाकात अहो इनामदार सुद्धा धाकात कारण साधूंवरती विश्वास नव्हता कारण काय होतं कारण मनात ही एक धारणा करून घेतली होती की सगळे साधू हे गोंधू असतात दबाड असतात दुसऱ्यांना दुबाळायला बसलेले असतात ही मनाची धारणा होती पण यांनी सांगितलंय ते आपल्या घरात राहणार नाहीये आपल्या बागेत उतरणार आहेत ठीक आहे म्हणते बागेत उतरणार आहेत ना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज आले बागेमध्ये आले संत बागेमध्ये आले संत चित्तास होई अपोद अपूप अत्यंत नामदारांना आनंद झाला की आता ह्या साधूंची मी किती सेवा करू आणि त्यांची सगळी तिथे व्यवस्था लावतायत काय हवं नको बघताय आणि ही सुद्धा एकदा चक्कर मारून गेल्यावर अंदाज घ्यायला काय आहे साधू आणि ज्या गवळ्यांनी महाराजांना मारुती मंदिरात उचलून ठेवलं होतं त्यांनी पण त्यांचा अधिकार जाणला होता आणि दररोज निरस दूध त्यांना द्यायला इनामदारांच्या वाड्यात हा गवळी येत असे म्हणजे इंदूर मधला पहिला शिष्य तो गवळी आहे महाराजांचा आणि ही एकदा फिरून बघितलं काय साधू बुवा करतायत चिलीम बिलीम पितायत का वगैरे सगळं बघून झालंय आणि आता विचार करते की ह्या साधूची परीक्षा कशी घ्यावी आणि मनामध्ये असा विचार आलाय आणि तो कृतीत आणलाय लाल तिखटाचे लाडू सहाते लाल तिखटाचे लाडू सहाते लाडू पुरती लाडू ठेविले लाडू पुरती लाडू ठेविले अपुऱ्यासाठी कहे प्राण अपुऱ्यासाठी जिजीबाईंनी काय केलं तिखट घेतलंय आणि त्या तिखटाचे मोठे मोठे 6 लाडू तयार केले आणि बागेमध्ये गेले ते लाडू घेऊन महाराजांपुढे ठेवले आणि म्हणते हा तुमच्यासाठी आज पदार्थ करून आणलाय आणि एक एक हातावर देते आणि महाराज खाताय उचकी नाही पाणी नाही काही लागलं नाही महाराजांना आणि 6 लाडू संपलेत आणि म्हणताय अजून एखादा असला तर दे ग फार छान झालेत तर आता सगळे लाडू संपवलेत मनात विचार करतेय की एवढं सुद्धा त्यांना तिखट लागलं नाही पण मनात विचार करतेय एखाद्याला असते खायची सवय तिखट त्यामुळे पचवलं असेल आता उद्या काहीतरी असा पदार्थ आपण घेऊया की घरी त्यांची परीक्षा घेतली जाईल आणि भेटीचे दिवस होते संध्याकाळी शेकोटी पेटवली होती आणि त्याच्यामध्ये ते कोळसे बघते आणि मनात एक भयंकर कल्पना आली जिजीबाईंच्या आणि विचार करते उद्या हाच पदार्थ न्यायचा आहे आणि बागेतच गेलीये त्यांच्याशी आगळ पगळ गप्पा मारतीये आणि
एकीकडे हे कोळसे पेटवत ठेवले आणि जेव्हा वारा घालून ते निखारे फुलवले आणि एका मोठ्या दगाडी, मोठी ताटली, त्याला दगाडी असं म्हणतात, त्याच्यामध्ये ते चिमट्याने काढून निखारे ताटी घेऊन स्वये त्यासी फुलवून, अशी ही वेगळी डिश महाराजांसाठी जिजीबाईंनी तयार केली आणि एवढे धगधगते निखारे महाराजांपुढे घेऊन आले. आता हा काय साधू करतोय म्हणून बघणार. महाराजांनी एक वार निखाऱ्यांकडे बघितलं, एक वार जिजीबाईंकडे बघितलं आणि जसा एखादा आपण चिरोटा उचलून तोंडात टाकावा ना, तसे एक एक करत सगळे निखारे खाल्ले आणि परत म्हणतायत, माई हा असा पदार्थ खाल्ला नव्हता बरं, पुढच्या वेळी आणशील ना तेव्हा याच्या दुप्पट आण बरं. आता मात्र जिजीबाई घाबरली आहे. आता मात्र जिजीबाई लटलट कापायला लागली. हा साधू कोणीतरी मोठा दिसतोय आणि आता तो आपल्याला शाप देईल, कारण निखारे पचवणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून घामाने चिंब निथळतीये. तिच्या मनात असा विचार येतोय की आपण एक प्रकारे ह्यांचा प्राण घेण्याचा प्रयत्न केलाय. आता हे आपल्याला जर शापवाणी उच्चारली तर आपली काही खैर नाही. म्हणून अशा वेळी जे माणसांनी करायला पाहिजे तेच जिजीबाईंनी केले आणि महाराजांना ती तक्षणी शरण गेली. महाराजांच्या पाया पडले, महाराज मी चुकले. पण महाराज क्रोध, त्यांना आवर घालता येत होता क्रोधाला, म्हणून ते शांत राहिलेले होते. शांतपणे जिजीबाईंना म्हणताय की बाई अशी परीक्षा कोणाची घेऊ नये, कोण माणूस कसा आहे आपल्याला माहिती नसते. आणि मग मात्र जिजीबाईंवर त्यांनी कृपा केली आहे, अनुग्रह दिलाय. आता जिजीबाई ह्या त्यांच्या शिष्या झाली आहे. आता बागेतले जे स्थान होतं ते आता घरात नेलंय आणि प्रत्येक वेळी महाराज जेव्हा इंदूरला जात असत तेव्हा इनामदारांच्याकडे पुरत असत. म्हणून महाराजांबद्दल असं वर्णन केलं जात, जो माया मोह पाणी काय करतील लेकरवाणी, जो माया मोह पाणी जो काम क्रोधासाठी ऐसा नाही पाहिला, जो काम क्रोधासाठी ऐसा नाही पाहिला, ही नाही पाहिला, ही नाही देखिला, ही नाही पाहिला, ही नाही देखिला, चैतन्यासाठी नाही पाहिला, चैतन्यासाठी नाही पाहिला, चैतन्यासाठी नाही पाहिला. म्हणून संत हे क्रोधावरती का आवरून घेऊ शकतात? कारण त्यांच्या मनामध्ये जी शांती आहे ती त्यांच्यामध्ये असल्यामुळेच ते दुसऱ्यावर ती क्रोधित होत नाही. सगळ्या संतांची आपण चरित्र बघितली, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला संतांनी शांतीच धारण केलेली दिसते. कारण सामान्य लोक हे असेच वागणार. जसं आई आपल्या मुलाचे अपराध पोटात म्हणते, तसे संत हे दीनवत्सल असल्यामुळे हे आपले अपराध पोटात घालणार, म्हणजे
आपल्याला समजून घेतात आणि आपल्यावरती कृपा करतात. म्हणून हा क्रोध कसा आवरायचा हे आपल्याला महाराजांकडून आपण शिकायचं. क्रोधित न होता सारासार विचार आपण करा आणि काम क्रोधाला आपण आवरून धरा. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये रामदास महाराज सांगतात. काम क्रोध आवरावे, काम क्रोध आवरावे, Thank you.